आमदार म्हणून सुनील राऊत यांनी न केलेली कामं, अजिबात विकास इकडे विक्रोळ विधानसभेचा झालेला नाही. तो मुद्दा घेऊन आम्ही जातोय लोकांसमोर. उर्मटपणाने तो माणूस वागतो. ज्या वेळेला या विभागाचे मतदार बदल घडवतील आणि या विभागाचे आमदार म्हणून मला विधानसभेत पाठवतील, त्याच वेळेला भोंगा आणि दादागिरी, गुंडगिरी हे सगळं संपणार आहे. नमस्कार, महा MTB मध्ये आपले स्वागत. मी सुहास शेलार. राज्यात सध्या लाडक्या बहिणींचा मोठा बोलबाला आहे. अशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाडकी बहीण सध्या आपल्या सोबत आहेत, सुवर्णाताई करंजे, ज्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवार असणार आणि उबाठा गटाच्या सुनील राऊत यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. ताई नमस्कार. नमस्कार. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. येत्या 20 तारखेला मतदान होऊ घातलंय. प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे आणि कोणते मुद्दे घेऊन या मतदारसंघातून तुम्ही निवडणूक लढता आहात? मी केलेली विकास कामं मागच्या 7 वर्षामध्ये आणि आमदार म्हणून सुनील राऊत यांनी न केलेली कामं, अजिबात विकास इकडे विक्रोळ विधानसभेचा झालेला नाही. तो मुद्दा घेऊन आम्ही जातोय लोकांसमोर आणि लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद. बऱ्याच लोकांना यांनी त्रास दिलेला आहे. ती लोक सुद्धा मला भेटत आहेत आणि त्यामुळे प्रचंड उत्साह विभागामध्ये आहे. बदल घडवणार अशा पद्धतीचं लोकांचं बोलणं आहे, म्हणणं आहे. आणि विशेषतः लाडकी बहीण, या बहिणीचा सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. विक्रोळी मतदारसंघाचा मागच्या 10-15 वर्षात मोठा विकास केल्याचा दावा सुनील राऊत यांच्याकडून केला जातो. तुमच्या मते नेमका विक्रोळीचा विकास किती झाला? त्यांनी एक तरी काम असं विधायक दाखवावं की मी हे काम विधायक काम केलंय, तर मी स्वतः निवडणुकीच्या मैदानातनं बाहेर पडेल. एक तरी काम त्यांनी दाखवावं. मी CBSE शाळा सुरू केली. मी 35 रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे केले. मी हायवेला जोडणारे रस्ते केले. भूमिगत कचराकुंडी केली. आता 127 कोटीचं हॉस्पिटल मी बांधते आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा झालेलं आहे. मी पार्किंग लॉट 450 गाड्यांचं पार्किंग लॉट चालू केलं. ह्यापैकी एक तरी काम त्यांनी केलंय का विचारावं त्यांना. कोणता विकास केला? लादी गटार हे काही आमदाराचं काही नगरसेवकाचं काम आहे. याच्या व्यतिरिक्त आमदारांनी काय काम केलं? CRZचा प्रश्न सोडवला नाही, म्हाडाचा प्रश्न सोडवला नाही, मागासवर्गीयांचा तिकडे प्रश्न आहे. एक समाज कल्याण केंद्राचं एक तिथे वास्तू आहे, तीही जीर्णावस्थेत आहे. एकही काम त्या माणसाने केलेलं नाही. लोकप्रतिनिधी म्हटलं की एक व्हिजन घेऊन सामोरं जावं लागतं मतदारांना. विक्रोळी विधानसभा मतदारसंघासाठी तुमचं पुढच्या 5 वर्षांसाठीचं व्हिजन काय असणार? जी लोकांची 10 वर्षात जी कामं झाली नाहीत, त्या कामासाठी मी प्राधान्य देणार आहे. कांजूर भांडूपमध्ये मिठागराच्या जागेचा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवणार आहे. आणि डम्पिंग ग्राउंड जे 10 वर्षामध्ये ह्या आमदाराने त्याच्या निष्काळजीपणामुळे हे एक लादलेलं आहे, या आमच्या कांजूर भांडूप विक्रोळीकरांवर लादलेलं हे डम्पिंगची दुर्गंधी, ज्याच्यामुळे नागरिक त्रस्त आहेत, ते हटवलं नाही तरी सुद्धा हटवण्यासाठी प्रयत्न 100% करणार. पण ती दुर्गंधी कशी कमी होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करणार, जोपर्यंत हटवत नाहीत तोपर्यंत. पण हे आमदारांनी हे प्रश्न सभागृहात कधीच लावून धरले नाहीत. सभागृहात त्यांनी या विक्रोळी विधानसभेचे कुठलेच प्रश्न मांडलेले आम्ही नागरिक आणि एक नगरसेविका म्हणून माझ्या तरी पाहण्यात आलेलं नाही. आणि त्यामुळे त्यांचा विकासाचा जो मुद्दा आहे तो इथे संपूर्ण संपतोय. काही विकास त्यांनी केलेला नाहीये. आणि त्यामुळे मी जो विकास केलाय माझ्या 117 प्रभागामध्ये, त्याचे साक्षीदार माझे नागरिक आहेत. आणि आता पुढे मी जे करणार आहे ते माझ्या वचननाम्यामध्ये मी देणार आहे. सुनील राऊतांनी काही दिवसांपूर्वी बकरी हलाल होगी अशी एक टिप्पणी केली होती. शिवसेनेकडून त्याला हवा तेवढा विरोध झालेला दिसला नाही. नेमकी यामागची कारण काय असते? लोकांमध्ये आहे ते, आणि त्याचा उद्धट स्वभाव ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे. किती उद्धटपणाने, उर्मटपणाने तो माणूस वागतो. मलाच आणि अशा अनेक महिलांना असे त्यांनी वक्तव्य केलेली आहेत की ज्यामुळे महिला वर्ग नाराज तर आहेच. आणि ज्येष्ठ जे त्यांच्याकडे येतात त्यांना अरेदुरीची भाषा, एकेरी उल्लेख आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, त्यांची भाषा इतकी उद्धट आहे, उर्मट आहे, जी लोकप्रतिनिधीला शोभत नाही. लाडकी बहीणचा उल्लेख आपण केला. लाडकी बहीण योजनेसाठी आता 2100 रुपये देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. त्याचवेळी महागाईचा दर हा मोठ्या प्रमाणात वाढत जातोय. तुम्ही स्वतः एक महिला आहात, या प्रश्नाकडे कसं बघताय? आज महागाई वाढली असं आपण जरी म्हणत असलो तरी पण रोजा लोकांचं जो आर्थिक निकष आहे तोही वाढलेला आहे.
आज आपण बघतो की एकेकाळी 300 रुपये पगार घेणारी लोक आज 60-70 हजार पगार घेत आहेत. महागाई वाढते त्याप्रमाणे माणसाचं आर्थिक नियोजन, आर्थिक बाब सुद्धा लोकांची वाढते, नागरिकांची वाढते. आणि म्हणूनच आता भावाने आमचा जो निर्णय घेतलेला आहे 1500 वरून 2100 रुपये, ते त्यांचं आश्वासन नाही, तर ते हे जे बोलतात ते करतात. आणि त्यामुळे माझ्या सगळ्या बहिणींना या भावावर विश्वास आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सोबत असणारे 2 उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार हे योग्य तेच निर्णय घेतील. आणि या बहिणीनं जे बोललेत 2100 रुपये, ते निश्चितच त्यांना इलेक्शन संपल्यानंतर त्यांच्या खात्यात जमा होईल. सकाळचा भोंगा असा उल्लेख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागे एकदा केला होता. हा सकाळचा भोंगा बंद करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला या निमित्ताने मिळते आहे. तर या येत्या निवडणुकीत सकाळचा भोंगा बंद झालेला दिसणार आहे. ज्या वेळेला या विभागाचे मतदार बदल घडवतील आणि या विभागाची आमदार म्हणून मला विधानसभेत पाठवतील, त्याच वेळेला भोंगा आणि दादागिरी, गुंडगिरी हे सगळं संपणार आहे. सुनील राऊत यांनी त्रास दिला म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली होती. नेमका कशा प्रकारचा त्रास दिला गेला होता? मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत नव्हते. 2017च्या निवडणुकीमुळे जे माझ्या विरोधात दुसऱ्या पक्षातल्या महिला उभ्या होत्या, त्यांचा प्रवेश घेताना पण त्यांनी मी सोडून सगळ्यांना बोलवलं. मला कधीच बोलवलं नाही. प्रत्येक वेळेला कार्यक्रमात डावललं जायचे. माझ्या कामामध्ये खो घालायचा. माझ्या विभागातल्या नागरिकांना मी शाखेतून या किंवा नगरसेवकांना सांगून या असं कामाचा कुठलाही प्रस्ताव देताना तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे या. त्या नगरसेवकांशी बोलायची काही गरज नाही. अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्या पक्षात राहून सुद्धा नगरसेवक हा विरोधी पक्षाचा आहे अशा पद्धतीचं त्यांचं वागणं होतं. माझ्याकडे काही रोड आहेत. एक रोड मी नव्याने बनवला हायवेला जाणारा. तर ह्या माणसाने, ह्या माझ्या आमदाराने, माझ्या पक्षातल्या आमदाराने आमच्या 30 जणांवर केस घेतली. कारण ते करू शकले नाहीत. पण त्यांना असं वाटलं नाही की माझ्याच पक्षाची नगरसेविका करते, तर त्याला सहकार्य करावं. स्वतः हजर राहिले नाहीत. 2 दिवस आम्ही तो रस्ता करत होतो. एकदाही ते आमच्यासोबत आले नाही. आमच्यावर केसेस झाल्या तेव्हाही ते पोलीस स्टेशनला आमच्याबरोबर आले नाही. कारण त्यांनीच ते करायला लावलं होतं. अशा पद्धतीने अनेक त्यांनी असं मला विरोध करण्याचे अनेक मार्ग त्या ठिकाणी अवलंबले होते. माझा मार्केटमधला एक रस्ता आहे. 3 पावसाळ्यात तो रस्ता मला करायला देत नव्हते. अशा पद्धतीने मानसिक खच्चीकरण या माणसाने माझं केलं. शेवटी नाईलाज म्हणून मला इकडे जावं लागलं आणि माझ्याच पक्षातल्या लोकांना माझ्या विरोधात भडकवून त्या ठिकाणी मी 500 रिक्षा, आमच्या रिक्षा युनियन होती. ती आधी शिवसेनेच्या एका नेत्याकडे होती. पण तो काही रिक्षावाल्यांसाठी करत नव्हता. म्हणून ते सगळे रिक्षावाले माझ्याकडे आले, की "ताई तुम्ही अध्यक्ष होत असाल तर आम्ही थांबतो, नाहीतर आम्ही दुसरी रिक्षा युनियन तिथे स्थापन करतो." म्हणून मी ह्यांच्यासाठी त्या रिक्षा युनियनचे अध्यक्ष झाले. उद्धवजींनी मला सामन्यामधून नावसुद्धा अध्यक्ष म्हणून घोषित केलं. पण हा माणूस ते मानायला तयार नाही. "हे मला पटलं नाही, हे मला आवडलं नाही, तुम्ही अध्यक्ष झालेलं मला अजिबात पटले नाही." अशा पद्धतीचं वक्तव्य तो माणूस करत होता. त्यामुळे असं अनेक वेळा अनेक प्रसंग घडलेत. 2022 नंतर महापालिकेची जी कामं होती, ती माझ्या माध्यमातून विभागात होत होते. पण ते शौचालय बांधले तरी त्या शौचालयावर ह्याची पाटी. एक त्यांची नगरसेविका म्हणून माझं नाव टाकायला हरकत नव्हतं, कारण मीच ते पास करून घेतलं होतं. माझ्या महापालिका निधीतून होत होतं. तरीसुद्धा त्या ठिकाणी मला डावललं जात होतं. उद्घाटनला पण मला बोलवत नव्हते. त्यामुळे त्यांना मला संपवायचं होतं. पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या सगळ्या त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी सगळ्या गेल्या असतील. आणि मी त्यानंतर निर्णय घेतला, की जर मला रिक्षा युनियनचे अध्यक्ष म्हणून एक्सेप्ट करणार नाहीत, माझ्या विभागात कुठलं उद्घाटन असेल तर मला भाषण करायला देणार नाहीत. नको त्या माणसांना भाषण करायला द्यायचे. पण मला तिथे माझ्या वॉर्डमध्ये सुद्धा ज्या ठिकाणी मी कामं केले, लोकांना माझं भाषण हवं असायचं, मी बोललेलं त्यांना आवडायचं. पण तिथे सुद्धा मला त्या भाषणापासून ते वंचित ठेवायचे. लोकसभेला विक्रोळीतून महायुतीला मोठी पिछाडी मिळाली. आता विधानसभेला ही पिछाडी भरून भरून काढण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केले जातात? निश्चितच. कारण महापालिकेला लोकसभेला मागच्या निवडणुकीमध्ये सुनील राऊतला 2019 मध्ये 28चा लीड मिळाला होता. आता लोकसभेला आम्ही तो 12,000वर आणलाय. म्हणजे ही त्याची पिछेहाट आहे. 28 वरून 12वर आणले. तर आता ह्या विधानसभेला 2024च्या विधानसभेला ह्याचं डिपॉझिट सुद्धा वाचवता येईल की नाही अशी शंका आहे. कारण ज्या पद्धतीने मला लोकांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळतोय. अनेक लोकांना ह्यांनी त्रास दिलेला आहे. अनेक लोकांना म्हणजे एवढे त्रस्त आहेत की त्यांना आयुष्यातनं उठवण्याचे ह्या माणसांनी प्रयत्न केले. सूडबुद्धीने लोकांना त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि ते सगळे माझ्याशी जोडले गेलेले आहेत. त्यामुळे माझा विजय हा मला निश्चित वाटतोय. काही अगदी शेवटचा प्रश्न. मुंबई तरुण भारत आणि महाएमटीबीच्या माध्यमातून विक्रोळीतल्या मतदारांना काय आवाहन करा? विकास करणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहा.
आज 10 वर्ष आपला विक्रोळी ही भकास करून टाकलेली आहे. कांजूरपुरतं 111 पुरतं बोलायचं झालं तर माझा वॉर्ड मी चांगला ठेवलेला, त्याच्यामध्ये एकही काम ह्या माणसाचं नाहीये. पण बाकी इतरत्र विक्रोळीमध्ये कन्नमर असेल, टागोर नगर असेल, सूर्यनगर असेल, पवई असेल, या ठिकाणी एकही पैशाचं काम ह्या माणसाने केलेलं नाही. त्यामुळे माझ्याकडे पुढचं विजय मिळाल्यानंतर एकमेव उद्दिष्ट असेल माझ्या विक्रोळी विधानसभेचा विकास, आणि ते मी करून दाखवणार. कारण माझ्याकडे काम करण्याची तत्परता आहे, काम करण्याची पद्धत मला माहिती आहे. कुठे मी 3 वेळा नगरसेविका असल्यामुळे काम आपण कुठल्या पद्धतीने करायचंय, कुठे ते विषय मांडायचे आहेत. सभागृहासारखं एक मोठं माध्यम या ठिकाणी आहे, पण ते विषय त्याने मांडले नाहीत, पण मी तेच सभागृहात मांडेल. धन्यवाद ताई, महा एम टी विषयी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद. तर ह्या होत्या सुवर्णा करंजे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.